पाथर्डी पंचक्रोशी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पाथर्डी गाव नाशिक यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली। सायंकाळी 7:30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत प्रभागाचे माजी नगरसेवक भगवान दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीचा नारळ वाढवून बौद्धाचार्य सुधीर दोंदे यांच्या वतीने सार्वजनिक बौद्ध वंदना घेण्यात आली। यावेळी उपस्थित भाजप नेते महेश हिरे, माजी नगरसेवक सुदाम कोंबडे, माजी नगरसेवक सुदाम ढेमसे, युवा सेना जिल्हा प्रमुख बाळकृष्ण शिरसाट, सामाजिक कार्यकर्त्या शैलाताई दोंदे, डॉक्टर राजश्री दोंदे, शिवसेना नेत्या शारदा दोंदे, डॉक्टर पुष्पा पाटील, नलिनी दराडे, गणेश ठाकूर, निवृत्ती गवळी, एकनाथ नवले, राहुल महाराज, विष्णू ढेमसे, मदन ढेमसे, दीपक देव, गौतम दोंदे, प्रदीप दोंदे, संदीप दोंदे, उत्तम दोंदे, बौद्धाचार्य सुधीर दोंदे, शामराव लोखंडे, पप्पू दोंदे, रवी जाधव, रवी शिंदे, जीवन दोंदे, दंगल दोंदे, राहुल दोंदे, सागर दोंदे, अशोक कोंबडे, काझी बाबा, अशोक निकम, पैलवान, विलास दोंदे, संतोष पवार, बाळू दोंदे, अविनाश मोरे, मोहित दोंदे, गोपी पवार, किशन पवार, कार्तिक दोंदे, असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते व सकाळी बाईक रॅली काढण्यात आली। मी डॉक्टर राजेश्वरी संदीप दोंदे, माझ्या दोंदे परिवाराकडून सर्व भीम सैनिकांना आणि शिवसैनिकांना भीम जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आपण लहानपणापासून जे ऐकत आलोय, शिका, संघटित वा संघर्ष करा, त्याचप्रमाणे कायम हे वाक्य आपल्या लक्षात असून आपण त्या पुढील वाटचाल केली पाहिजे। मी माझ्या परिवाराकडनं आणि रेवाज ब्युटी क्लिनिक नाशिककडनं भीम सैनिकांना जयंतीच्या शुभेच्छा देते। धन्यवाद। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133व्या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। सर्वांना जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या युवकांना एक महत्त्वाचा संदेश दिलेला आहे। नाचण्यापेक्षा वाचा आणि मोठे व्हा हा संघर्ष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचून आणि एक अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या देशाला एक संविधान दिले आणि त्या संविधानामध्ये इतकी मोठी ताकद आहे की एक चहा विकणारा पंतप्रधान होऊ शकतो असे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वंचित घटकासाठी हे दिलेलं एक अतिशय चांगलं संविधान या देशासाठी दिलं। लोकशाहीला एक प्रत्येक घटकातील युवकाला न्याय मिळवणारं संघटित होण्यासाठी त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं। मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि आज ज्या वंदनीय महापुरुषांची जयंती आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जमलेल्या सर्व भीमसैनिकांना, सर्व पंचक्रोशीतील बंधू भगिनींना कोंबडे परिवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सप्रेम जय भीम। खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, शिकाल तर टिकाल हा एक बोधवाक्य घेऊन आपण खऱ्या अर्थाने आपल्या समाजाची जी आपण आज प्रगती बघतोय ती प्रगती माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे झालेली आहे। आज जर बघितलं तर भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे नाव अतिशय आदराने आणि अतिशय असं सुंदर पद्धतीने घेतलं जातं। आज जर तुम्ही जर बघितलं तर लंडनमधलं जे घर आहे ते सुद्धा आपल्या भारताने म्हणजे आपल्या भारतातील अर्थव्यवस्थेने असे हे सुंदर बनवण्याचा ध्यास घेतलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या या पाथर्डी पंचक्रोशीमध्ये आपल्या प्रभागाचे विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक श्री भगवान नाना दोंदे आणि त्यांच्या जमलेले सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, सम्राट सोशल ग्रुपच्या वतीनं आज ही आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये इथे संपन्न होत आहे। अतिशय उत्साह आहे। आज जर तुम्ही पाथर्डी फाट्यावरती बघितलं तर मग विशाल दोंदे असेल, संदीप दोंदे असेल, शारदाताई दोंदे असेल, भगवान नाना दोंदे असेल, त्यांचे सर्व सहकारी असेल, संपूर्ण पंचक्रोशी ही त्यांनी आंबेडकर जयंतीच्या माध्यमातून अतिशय भीममय वातावरण झालेलं आहे। मी आमच्या कोंबडे परिवाराच्या वतीनं आणि संपूर्ण पंचक्रोशीच्या वतीनं आंबेडकर जयंतीच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। इथे जमलेल्या सर्व नागरिकांना मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार सीमाताई हिरे आणि हिरे परिवार तसंच भारतीय जनता पार्टीतर्फे सर्वांना शुभेच्छा देतो। खूप जल्लोषात अशी मिरवणूक आता सुरू होत आहे। पूर्ण विश्वात सर्वात हुशार आणि जे 10 लोक होते पूर्ण जगामध्ये की मागे एक सर्वे झाला होता
की बा सर्वात हुशार आणि बुद्धिमान कोण, त्याच्यामध्ये सर्वात जास्ती मार्क विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळाले होते. जिथं गिनी बुक ऑफ वर्ल्डमध्ये सुद्धा रेकॉर्ड आहे. मी या निमित्ताने एकच सांगेन, साहेबांनी बाबासाहेबांचा संदेश होता की शिका. त्यांनी सांगितलं होतं की जर तुमच्या खिशात 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकरी खा, आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. त्यामुळे आपल्या जगण्याची आणि कसं जगावं हे दोन्हीच्या दिशा मिळतील. एवढं बोलतो, मिरवणुकीला बराच उशीर झाला आहे. मी आपल्या सर्वांना पुरेश एकदा सप्रेम जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक.